नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात सोमीनाथ अनफिल्टर चॅनल. मी सोमीनाथ घोडे. तुम्ही जर MSITचा विचारात असाल किंवा MSIT करायचा विचार असेल किंवा तुम्हाला करायची असेल किंवा तुमच्या पाल्याला करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे की सरकारकडून म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाकडून तुम्हाला 5,000चे अनुदान MSIT करण्यासाठी भेटणार आहे. तर हे 5,000 अनुदान कोण देणार आहे आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि अर्ज कुठे करायचा आणि कोणती आहे ही योजना, या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर सगळी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकनचे बटन दाबून ठेवा, म्हणजे तुमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSIT साठी जे 5,000चं अनुदान भेटणार आहे त्याची संपूर्ण मराठीमध्ये माहिती सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. तर MSIT संगणक कोर्स करणाऱ्या बांधकाम कामगारांना किंवा कामगारांच्या मुलामुलींना सरकारकडून 5,000 शैक्षणिक आर्थिक मदत भेटणार आहे. तर त्याच्यासाठी अर्जाचे इलिजिबिलिटी काय आहे, म्हणजे अर्जासाठी कोण लाभार्थी पात्र आहेत. तर अर्जदार बांधकाम कामगाराचा मुलगा, मुलगी किंवा स्वतः कामगार असणं गरजेचं आहे. कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळा नोंदणीकृत असावा, म्हणजे त्याची नोंदणी झालेली असावी. कामगार नोंदणी वैध असावी, म्हणजे त्याचं जर एका वर्षापूर्वी जर त्याचं ते सर्टिफिकेट आहे त्याचा रिन्यू करण्यासाठी आलेला असेल तर त्याला रिन्यू करूनच तुम्हाला फॉर्म भरता येईल. अन्यथा एक्सपायर जर झालेला असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. अर्जदाराने MSIT कोर्सला प्रवेश घेतलेला असावा किंवा पूर्ण केलेला असावा. पूर्ण झाला असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही आत्ताच रिसेंटली ऍडमिशन घेतलं असेल तरीही चालेल. आणि त्याच्या शिक्षणासाठी अट म्हणजे MKCL सेंटर मधून, MKCL ही अधिकृत सेंटर आहे MSIT कोर्ससाठी. तर ते सेंटर मधून केलेला असावा, कुठला फ्रॉड वगैरे नसावा. कोर्सचा प्रवेश प्रवाह प्रमाणपत्र आवश्यक. तर अर्जासाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, कामगाराचा आधार कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड, MSIT प्रवेश पावती, बँक पासबुक म्हणजे वडिलांचे कामगार म्हणजे समजा तुम्ही जर तुमचं जर पाल्ले असेल तर तुमचेही सर्व डॉक्युमेंट लागेल. आणि मुलाचं फक्त आधार कार्ड आणि MSITचं प्रवेश पावती किंवा प्रमाणपत्र लागेल. अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट लागतील. तर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म कसा आणि कुठे भरायचा? तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ याची अधिकृत वेबसाईट आहे. www.mahabocw.in याच वेबसाईटवर नवीन नोंदणी किंवा नोंदणीकृत अर्ज केले जातात. तर याच्या वेबसाईटवर क्लेम नावाच्या ऑप्शन मधून क्लेम निवडायचा असतो, तिथे जाऊन फॉर्म भरायचा असतो. तो फॉर्म तुम्हाला जर कोणाला जर काही अडचण असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा. मी तो फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याचाही व्हिडिओ अपलोड करून देईल. त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक सुद्धा देईल. तर कोणते फॉर्म सेवा या साईटवर मिळतात, तर कुठली योजना भेटतात आणखीन या वेबसाईटवर: नवीन बांधकाम कामगार नूतनीकरण म्हणजे रिन्युअल, शैक्षणिक सहाय्य, म्हणजे आणखीन MSIT सारख्या भरपूर शिष्यवृत्त्या आहेत, त्या मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्हाला सामग्री टूल किट वगैरे तुम्हाला म्हणजे घरातील ज्या वस्तू लागतात, फिल्टर वगैरे त्या वस्तू भेटतात दोनदा. आणि तुम्हाला तुमच्या जर कामगार जर अनमॅरिड असेल किंवा त्याला लग्नासाठी पैसे भेटतात. कामगाराचे जर बायकोचे जर प्रस्तुती असेल तिच्यासाठी सहाय्य भेटते. मृत्यू अपघात भेटतो. इतर सर्व कामगार कल्याण योजना सुद्धा भेटतात. हे सर्व या ऑनलाईन याच वेबसाईटवर मी वरील सांगितल्याप्रमाणे वेबसाईटवर अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतो. हे अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन, आधी नोंदणी असेल तर ते MSIT चे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर नवीन साठी हे अशा प्रकारे नवीन माहिती दिलेली आहे. हे लॉग इन करून हे सर्व माहिती निवडायची आहे. MSIT आपण बघत आहोत, MSIT शैक्षणिक सहाय्यता. तर महत्वाची सूचना असणार आहे: कामगार नोंदणी ऍक्टिव्ह असणे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आता. नूतनीकरण झालेलं नसल्यास आधी रिन्युअल करा. सगळे कागदपत्र स्पष्ट अपलोड करा. कोणालाही पैसे देऊ नका, म्हणजे फ्रॉडच्या भानगडीत पडू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला MSIT साठी 5,000 शासनाकडून बांधकाम कामगार, इमारत कामगार या
संस्थेकडून शासनाच्या भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चल तर अशाच योजनेसाठी. तर धन्यवाद.